ते 2024 साठी कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायला तयार नाहीये. त्याच्यामुळे हे ऑपरेशन त्यांनी केलं. जरी अजित दादा लोक म्हणत असतील, मला असं वाटतं की ते नावाला फक्त दादा आहे, तसं ते फेस करायला जेव्हा गोष्टी येतात तेव्हा ते फेस करत नाही. मेन लढाईची वेळ येईल शरद पवार वर्सेस अजित पवार किंवा नरेंद्र मोदी, त्यावेळेला ते लोक कुठे जातात. तर अमित शहाने सांगितलं शरद पवारांना तुम्ही येऊन जा आमच्या पार्टीमध्ये. तर शरद पवार म्हटले ऑलरेडी तुमच्या बरोबर शिवसेना आहे, शिवसेना असल्यानं 3 लोकांचं सरकार हे कसं बनू शकतं. अजित पवार एकनाथ शिंदेचे नेतृत्व मान्य करतील का, हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. इमेज तर 100% देवेंद्र फडणवीस यांची हर्ट झाली आहे. नमस्कार, मी विनायक पाचलत आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कालच्या रविवारी असंख्य घटना घडल्या, परत एकदा धक्कातंत्र झालं, परत एकदा मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्याच्याविषयीच आपण समजून घेतोय, विश्लेषण करतोय वेगवेगळ्या तज्ज्ञांबरोबर, पत्रकारांबरोबर, संपादकांबरोबर. आज माझ्या बरोबर आहेत द न्यू इंडियन एक्सप्रेस या दैनिकाचे मुंबई ब्युरो हेड सुधीर सूर्यवंशी सर. सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. जवळपास 2 महिन्यापूर्वी त्यांनी एक बायलाईनसह बातमी दिली की अजितदादा बंडाच्या पवित्रात आहेत, आणि तिथून खरं जगाला माहीत झालं की अजितदादा भाजपच्या दिशेने जाताना दिसत आहेत. पण ते कधी होईल हे कुणालाच माहीत नव्हतं. त्यानंतर शरद पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, तो पाठीमागं घेतला. हे सगळं घडत होतं. सो या सगळ्यावरती ट्रॅक ठेवणारे आणि ओव्हरऑलच गेल्या 3-4 वर्षात राजकीय घडामोडींची इनसाइड स्टोरी, बिहाइंड द सीन स्टोरी माहीत असणारे सुधीर सर सोबत आहेत. सर, पहिला प्रश्न हाच आहे, या सगळ्या बंडाची म्हणूया, धक्कातंत्राची बिहाइंड द सीन स्टोरी काय आहे? बघा, आपल्याला आठवत असेल विनायक की एप्रिल महिन्यामध्ये पहिल्यांदा 17-18 एप्रिलला आपण बातमी केली की एकनाथ शिंदे हे ट्रबलमध्ये आहेत आणि अजितदादा हे भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊ शकतात. कारण की त्याला पार्श्वभूमी अशी होती की एकनाथ शिंदे बरोबर भारतीय जनता पार्टीने सरकार बनवलं. उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना तोडल्यानंतर त्या पार्टीचं सिम्बॉल गेलं, त्या पार्टीचं नाव गेलं. पण त्याच्यानंतर काय झालं, ज्या पद्धतीने लोक सुरतला गेले, नंतर गुवाहाटीला, नंतर गोव्याला, तर याच्यामुळे तो ड्रामा खूप दिवस चालला होता. आणि ते ड्रामा चालत असताना उद्धव ठाकरेंनी मग त्यांना गद्दार म्हटलं, खोके सरकार म्हटलं, किंवा अशा अनेक बिरुदावल्या लावण्याचा त्यांना प्रयत्न केला. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आली. पण जी पॉझिटिव्हनेस किंवा पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह ग्राउंड ज्या पद्धतीने बनायला पाहिजे होता, तो काही बनत नव्हता वर्षभराच्या कालावधीमध्ये सुद्धा. तर त्याच्यानंतर अनेक सर्वे आले, मूड ऑफ द नेशन इंडिया टुडेचा सर्वे आला, सकाळचा सर्वे आला, आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी कुठंतरी मागे पडते का महाविकास आघाडीच्या तुल्यबडीमध्ये. त्यांची जी वज्रमुठे दिवसेंदिवस वाढते का, हा एक मोठा एक सेट नॅरेटिव्ह त्यांच्या समोर तयार झाला. दुसरं, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर केलेली जी अरेंजमेंट होती, एकनाथ शिंदे हे ऍसेट ठरण्याऐवजी ते लायबिलिटी ठरतायत का, किंवा त्यांच्याबरोबर काही जो वोट शेअर यायला पाहिजे तो येत नाहीये, म्हणजे ऍटलिस्ट सर्वेमध्ये. आणि सर्वे हे कंटिन्यू होत असतात आणि काही ऑथोटिक सर्वे असतात. त्याच्यामुळे आणि येणारा लोकसभा 2024 मे मध्ये आणि महाराष्ट्र सारखं 48 लोकसभेचे खासदार निवडून येणारं राज्य जर हातातून निसटत असेल, तर त्याच्यासाठी एक वेगळी घडामोड करण्याची खूप गरज आहे, असं भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाला वाटलं. आणि त्याच्यात साहजिकच राजकारण आहे, त्याच्यामुळे प्रत्येक जण आपला हा प्रयत्न करत असतो. आणि या विचारातून मग आता एक शिवसेना फोडली, मग दुसरं काय पर्याय त्यांच्या पुढे. एकनाथ शिंदे स्ट्रॉंग मराठा लीडर आहेत, पण त्याची छबी त्या पद्धतीने तयार होत नव्हती. त्यांचे मिनिस्टर चे अनेक वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा डागळत होती. एक खंबीर लिडरशिप आपल्याला पाहिजे 2024च्या जर पुढे जायचं असेल तर. महाराष्ट्राची पकड पुन्हा 2019-2014चे रिझल्ट आपल्याला जर रिपीट करायचे असतील, हा सगळ्यात महत्वाचा हेतू याच्यामध्ये दिसतो. दुसरा, बिहारमध्ये सुद्धा ते खूप ट्रबलमध्ये आहेत भारतीय जनता पार्टी. अनेक कर्नाटकमध्ये तर सत्ताच गेली. तिथं मागच्या वेळेला 25 जागा भारतीय जनता पार्टीच्या होत्या आणि 1 का 2च जागा काँग्रेसची होती. अशा अनेक राज्यांमध्ये स्थिती खराब होत असताना जर महाराष्ट्र त्याने 2014-2021 चांगले रिझल्ट आपल्याला दिले होते, 48 पैकी 45 असतील, 40-42 जागा होत्या, तर त्याच्यात काहीतरी केलं पाहिजे. या हेतूने ते मला वाटतं, असं वाटतं की 3-4 महिन्या अगोदर हे ऑपरेशन कमळ हे सुरू झालं. आणि ते सुरू झाल्यानंतर अजित पवार
प्रामुख्याने मी तेव्हाही नावं घेतली होती, आपल्याला आठवत असेल. अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, या तिघी लोकांची अमित शहा बरोबर एक नाही तर तीन मीटिंग दिल्लीमध्ये झाल्या. माझ्या माहितीप्रमाणे जे मला वरिष्ठ जे काही लोक असतात दिल्लीमध्ये किंवा महाराष्ट्रात कन्फर्म केल्यानंतर तीन मिटिंगा झाल्या. मग त्याच्यातून ते एक फॉर्मलाइज झालं. आणि तीन मिटिंगा झाल्यानंतर जेव्हा आपण ती बातमी केली आणि ते एक बिंग फुटलं की हे जाऊ शकतात किंवा राष्ट्रवादीला किंवा शरद पवारांना एक मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यावेळेला गोष्टी ह्या शिजत होत्या त्या, म्हणजे त्या खूप प्रायमरी स्टेजला होत्या. त्यांच्या मिटिंगानंतर त्यांचं फॉर्मलाइज झालं नव्हतं, कुठली मिनिस्ट्री किंवा कोणाला काय मिळेल वगैरे या गोष्टी बाकी होत्या. त्याच्यामुळे ते कव्हरअप करण्यासाठी अजित पवारने फ्लॅटली डिनाय केलं. अनेक लोकांना त्याच्याबद्दल आश्चर्य सुद्धा वाटलं की असं शरद पवारांना अजित पवार सोडूच शकत नाही. कारण की आपण जसं म्हणतो, ब्लड इज थिकर दॅन वॉटर, या म्हणीप्रमाणे 2019 मध्ये अजित पवार कसे पुन्हा वापस आले होते, पवारांनी जाऊ दिलं नव्हतं वगैरे, ते सर्व आपण आपल्या समोर आहे सर्व इतिहास. पण मला एक कॉन्फिडन्स होता ज्या पद्धतीने अजित पवार वरती जरंडे शोर या साखर कारखान्या आणि त्यांचा एक त्यांच्या पत्नीचं नाव, त्यांच्या बहिणींचं नाव, छगन भुजबळ यांचं नाव, धनंजय मुंडे असतील किंवा हसन मुश्रीफ, आपण बघितले किती वेळा ईडीच्या आणि आयटी इन्कम टॅक्सच्या रेडी रात्री अपरात्री मध्यरात्री त्यांच्या घरी दुसऱ्याच्या घरी गेले होते ईडीची लोक. अशा अनेक घटना आपण बघितल्या. तर याच्यामध्ये मला असं वाटतं की एनसीपीच्या या लोकांमध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली होती. आणि अजित पवार जरी अजित दादा लोक म्हणत असतील, मला असं वाटतं की ते नावाला फक्त दादा आहेत, तसं ते फेस करायला जेव्हा गोष्टी येतात तेव्हा ते फेस करत नाही. हे याच्यातून क्लिअर दिसतं. म्हणून तो एक पर्याय उभा राहिला. दुसरा एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष सुद्धा फोडायचा. आणि स्ट्रॉंगली आपण 2024 मध्ये महाविकास, तुटलेली महाविकास आघाडी, क्रिपल झालेली महाविकास आघाडी जी राहणारच नाही, हिच्या समोर जायचं. म्हणून ते ऑपरेशन कमळ ते 3-4 महिन्यापूर्वी सुरू झालं होतं. तर ते काल अजित पवार यांची शपथविधीने आणि त्यांच्या 8 आमदारांच्या शपथविधीने पूर्ण झालं. म्हणजे पहिलं ऑपरेशन, पण त्याला अजून सुरुवात आहे. अजून बऱ्याच गोष्टी या भविष्यात घडू शकतात. मला एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे काही मिनिटांमध्ये. आपण जर गुजरातचं उदाहरण, आपलं शेजारी राज्य आहे, जर गुजरातचं भारतीय जनता पार्टीचे 30 वर्षाचं राजकारण जर आपण मायन्युटली बघितलं, तर भारतीय जनता पार्टी प्रामुख्याने अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, हे विरोधकांना उभंच राहू देत नाही. म्हणजे तिथं 2017च्या इलेक्शनच्या अगोदर मी स्वतः 10-15 दिवस फिरले गुजरातमध्ये. आणि गुजरात आता मी त्या जवळच्या शेजारच्या भागातून, त्याच्यामुळे गुजरातची आमचं बऱ्यापैकी कनेक्ट आहे. तर त्याच्यामुळे गुजरातमध्ये ते विरोधकांना उभेच राहू देत नाही. जरी उभं राहण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते नेस्ताभूत करतात. वेगळ्या वेगळ्या साम दाम दंडभेद असे नीती असतात. 2017मध्ये एक वातावरण तयार झालं, काँग्रेस सत्तेवर येऊ शकतं. आणि त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस खूप मोठा खोडा घातला होता. बीएसपीने, राष्ट्रवादी काँग्रेसने, प्रफुल्ल पटेलने ते त्यावेळेला मेजर रोल केला. त्यांच्यामुळे जवळजवळ 7-8 जागा काँग्रेसच्या गेल्या होत्या आणि काँग्रेस सत्तेपासून वंचित झाली होती 2017मध्ये. प्रफुल्ल पटेल वॉज अ मेन पर्सन बिहाइंड इट. तर त्याच्यामुळे ते विरोधकांना उभेच राहू देत नाही. हा त्यांची, तुम्ही हार्दिक पटेल असतील किंवा अल्पेश ठाकूर असतील, जिग्नेश मेवाणी यांचे आंदोलन बघितले असतील, खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले होते. नंतर काय झालं, अल्पेश ठाकूर आणि हार्दिक पटेल, जो लेवा पाटील यांचा नेता, तरुण नेता, तो सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये गेला. आणि 2017चं जे अटीतटीचं इलेक्शन झालं होतं, ते 2000, मला वाटतं आता जे मध्यंतरी झालं इलेक्शन, एक केकवाक भारतीय जनता पार्टीला झालं. तसाच पद्धतीने प्रयत्न महाराष्ट्रात ते महाविकास आघाडी जी स्ट्रॉंग होत होती किंवा त्यांचं तुल्यबळ भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जास्ती जात होतं. आणि ते 2024 साठी कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायला तयार नाहीये. त्याच्यामुळे हे ऑपरेशन त्यांनी केलं. हे ऑपरेशन त्यांनी जरी केलं असलं तरी जो फीडबॅक शिवसेनेच्या बद्दल आला की आमदार, काही प्रमाणात पदाधिकारी जरी भाजप बरोबर असले तरी बरेचसे मतदार आणि कार्यकर्ते मात्र अजूनही उद्धव ठाकरे बरोबर आहेत किंवा त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवण्यात. असं काहीसं इथं होण्याची शक्यता किती आहे की जरी अजितदादा आणि आमदार तिकडे गेले असले तरी मतदार मात्र शरद पवारांसारख्या नेत्याबरोबर राहील आणि इथं सुद्धा पुरेसा इफेक्ट येणार नाही का? जरी कमी इफेक्ट आला तरी तो भाजपाला चालणार? दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये 4 प्रॉमिनंट पक्ष आहेत. त्याच्यामध्ये 2 प्रॉमिनंट मास लीडर आहेत, ज्यांचं लोकांमध्ये अपील आहे की लोकांचे एक इन्फ्लुएन्स करू शकतात, एक हिस्ट्री टाईप, एक लार्जर लेवल. एक आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दुसरे उद्धव ठाकरे.
ही त्यांची जमेची बाजू, मास लीडर. दुसऱ्या बाजूला 3 मॅनेजर आहेत महाराष्ट्रामध्ये, ते चांगले इलेक्शन मॅनेजमेंट करतात सध्याच्याकडे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, जे शरद पवार आणि शिवसेना यांच्या विरोधातले प्रामुख्याने, ते आहेत अजित पवार, ही इज गुड मॅनेजर. दुसरे देवेंद्र फडणवीस, ही इज ऑल्सो व्हेरी गुड मॅनेजर. आणि तिसरे एकनाथ शिंदे, जे सेकंड फिडल रोल प्ले करायचे शिवसेनेमध्ये, पण ते मॅनेजमेंट त्यांचं खूप चांगलं असायचं. एकीकडे 3 मॅनेजर आणि दुसरीकडे आहेत 2 मास लीडर. हे 2024चं इलेक्शन मला असं वाटतं, मॅनेजर वर्सेस मास लीडर, हा खूप इंटरेस्टिंग मला याच्यामध्ये दिसतो. तर याच्यामध्ये जरी आपण म्हटलं की शरद पवारनी ज्या पद्धतीने काल पत्रकार परिषदेत सांगितले, 1980चं त्यांनी उदाहरण दिलं की 58 पैकी जवळजवळ 52 लोक सोडून गेले होते, फक्त 4-5-6 लोक त्यांच्या बरोबर होती, तरी त्यांनी पुन्हा तोच नंबर किंवा त्याच्यापेक्षा आमदार निवडून आणले होते. हा त्यांचा जमेची बाजू, त्यांचे अपील. शरद पवार 80-84 वर्षाचे व्यक्ती आहेत. आणि सर्वात महत्वाचं त्याच्यामध्ये मला असं वाटतं की शरद पवार जरी त्यांचे उत्तराधार असले, पण त्यांची जी सेक्युलर, प्रोग्रेसिव्ह किंवा नेहरू किंवा शाहू आंबेडकर विचारधारा ते सोडत नाहीयेत. हा सर्वात महत्वाचा मुद्दा. त्याच्यामुळे त्या विचारांनी जे आकर्षित तरुण आहेत, ते अजून शरद पवार बरोबर, किंवा शरद पवार त्यांचा विश्वास, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. एक एक म्हातारा व्यक्ती आणि त्याचं कनेक्ट होतंय तरुणांबरोबर मोठ्या प्रमाणात, हा खूप जमेची बाजू आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सिंपती, बाळासाहेब ठाकरे शिवसेना सोडली वगैरे, या गोष्टी आदित्य ठाकरे फिरवतो, तो एक आयकॉनिक चेहरा म्हणून, युथ म्हणून ते उभारतायत, हा दुसरी महत्वाची गोष्ट. पण त्याच्या विरोधात 3 मॅनेजर आहेत, ते खूप स्ट्रॉंग मॅनेजर आहेत. म्हणजे शरद पवार जरी मास लीडर असले, तरी स्ट्रक्चर मुवमेंट करणं, किंवा लोकांना, ज्यांनी तुम्ही त्यांचे वर्धमान दिनाच्या दिवशी त्यांच्या सभेमध्ये सांगितलं होतं, त्यांनी लंकेंना कसं निवडून आणलं, बाबा वेगळ्यांना कसं तिकीट दिलं, किंवा 15-20 जणांना मी कसं ऐन वेळेला माझं मॅनेजमेंट चालून मी कसं निवडून आणले लोकांना, आणि कशी राष्ट्रवादीची संख्या वाढवली, असं त्यांचं त्यावेळेला मत होतं. आणि ते खरंय, म्हणजे अजितदादाचं मॅनेजमेंट खूप चांगलं इलेक्शन लेवलला असतं. आणि त्याला जोड आहे देवेंद्र फडणवीस यांची, एकनाथ शिंदे यांची. तर मॅनेजमेंट आता स्ट्रक्चर किती काम करतं, आणि लोक त्या स्ट्रक्चरच्या विरोधात जाऊन वोटिंग करतात का? जसं आपण म्हणतो भारतीय जनता पार्टीचं केडर बेस्ड पार्टी आहे, RSS आहे, बजरंग दल आहे, VHP वगैरे सगळ्या गोष्टी आहे. या सर्व जरी गोष्टी असल्या, स्ट्रक्चर जरी असलं, सर्व जरी केडर बेस्ड जरी पार्टी असली, पण त्या पार्टीचा सुद्धा पराभव होतो जर त्या पार्टीच्या विरोधात एक वातावरण तयार झालं असेल, तर त्या पार्टीचा विरोध होतो, पराजय होऊ शकतो. हे आपण कर्नाटकमध्ये बघितलं. नरेंद्र मोदी सारखा करिश्मॅटिक लीडर, अमित शहा सारखं प्लॅनिंग, किंवा अनेक गोष्टी, म्हणजे हिजाब असेल, किंवा काय ते लव जिहाद असेल, अनेक हिंदुत्ववादी इश्यू त्यांनी कर्नाटकमध्ये घेतलं. बजरंगबली शेवटी त्यांनी आणला. पण एवढं करत असताना पण लोक त्यांच्या बरोबर नव्हती. ग्राउंड जो लोक त्यांच्या बरोबर नव्हते, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने वोट शेअर मेंटेन केला. पण दुसरीकडे जो सेक्युलर बेस किंवा काँग्रेसला मानणारा जो वर्ग JDU कडे होता, तो खेचला, आणि त्यांनी सर्वात मोठी विक्ट्री, 135-136 आमदार करून घेऊन आले. आजच्या घडीला मी तुम्हाला सांगतो, नरेंद्र मोदी एक करिश्मॅटिक लीडर, एक ब्रँड आहे, त्याच्याबद्दल कुठलाही वाद नाही. पण तो असताना ऑर्गनायझेशन सुद्धा मध्यंतरी त्यांच्या एका आर्टिकलमध्ये मेन्शन केलं होतं, नरेंद्र मोदींचा करिश्मा आणि हिंदुत्व हे जरी आपल्याकडे असलं, पण हे इनफ नाहीये इलेक्शन जिंकण्यासाठी. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे क्षेत्रीय लिडरशिप झाली पाहिजे, क्षेत्रीय लिडरशिप स्ट्रॉंग पाहिजे, किंवा एक्झिक्युशन ऑफ जे काही डिसिजन असतील, पॉलिसी असतील, त्या झाल्या पाहिजे. हे जर असेल तर इलेक्शन आपण जिंकू शकतो. तोच धागा पकडून मला असं वाटतं की जे क्षेत्रीय जे लीडर्स आहेत, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, यांना आपल्याकडे खेचून आता हा सामना ते कशा पद्धतीने, आता खूप इंटरेस्टिंग सामना होणार आहे. म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे म्हणाचे माझे बाप चोरले, किंवा माझ्या बापाचेच फोटो वापरतात. आताच काही वेळापूर्वी मला माहिती पण कळली, आणि मी ट्विट पण केलं, राष्ट्रवादीमध्ये आता फोटो वार सुरू झाले. शरद पवारांचे फोटो अजित पवार किंवा त्यांच्या कॅम्पने युज करू नका, अशा पद्धतीने राष्ट्रवादी लोक आता म्हणतात. ही खूप आता महाराष्ट्र, मला असं वाटतं, जे आपण कधी बघितलं नसेल मागच्या याच्यामध्ये, हिस्ट्रीमध्ये, अशा प्रकारच्या घटना, त्या घटना आपल्याला महाराष्ट्राच्या येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळतील.
आणि मग मॅनेजमेंट यशस्वी ठरतं की मास लीडर यशस्वी ठरतात, हे सुद्धा बघायला मिळेल. सर, थिंक एमएच म्हणून थिंक बँकने सुद्धा एक सर्वे केला होता. इतरही दोन सर्वे आले आहेत. त्या तिन्ही सर्वेमध्ये असं दिसतं की या सगळ्या घडामोडींनंतर भाजपचा व्होट शेअर कुठं कमी होताना दिसत नाही. साधारणतः 30% आसपास सर्वच सर्वे भाजपचा व्होट शेअर ठेवतात. आता प्रश्न असा उरतो की एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघं मिळून अजून 21% मतं, म्हणजे 51% विरुद्ध 49% असं जरी झाली बायनरी, तर ती भाजपच्या जोडीला आणू शकतात का? तुम्हाला काय वाटतं, अजित पवारांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या एकूण मतांपैकी किती मतं येतील? किती आमदार खरोखर त्यांच्या बरोबर आहेत आणि किती मतं ते भाजप बरोबरच्या युती आघाडीमध्ये मिळवू शकतील 2024? बघा, अजित पवार यांना काल सुद्धा जो प्रश्न विचारला तुमच्याबरोबर किती आमदार आहेत, त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही. का दिलं नाही मला ते समजत नाही, कारण ती गोष्ट अजून गुलदस्त्यात आहेत. त्यांनाही कॉन्फिडन्स असेल 2019 सकाळचा शपथविधी झाला आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने लोक जायला लागले, एक एक्सोडस सुरू झाला, तर त्याच्यामुळे ते सुद्धा ते नंबर द्यायला मला वाटतं यावेळेला त्यांनी टाळलं. आणि जे काही लोक गेले होते, जसं शरद पवार, जसं जयंत पाटील सांगतात की गेलेले लोक त्या शपथविधीसाठी काल राजभवनावर फोन आले, काही शरद पवारांना भेटले आणि सांगितलं आम्ही अजित पवार बरोबर नाहीये. आणि कालपासून मी काही जे तरुण आमदार राष्ट्रवादीचे आहेत किंवा जे अजित पवारचे जवळचे मानले जायचे, ते सुद्धा आम्ही शरद पवार बरोबरच, अशा पद्धतीने ते ट्विट करतायत किंवा त्यांच्या डीपा दिसायला बघायला मिळतात. तसं अजित पवार जरी गेले, पण शरद पवार एक मला वाटतं एक मोठा फेस महाराष्ट्राच्या राजकारणात 50-60 वर्षाचा राहिलेला आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात. तर नॅरेटिव्ह कसं बिल्डअप होतं याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे पंतप्रधान यांनी यांच्या रॅलीमध्ये अजित पवारांचं नाव न घेता 60-70 हजार सिंचनाचा घोटाळा आणि दुसऱ्या 2 दिवसामध्ये ते सिंचन घोटाळ्याची व्यक्ती त्यांच्या पक्षात जाणं, आणि ते कसं लोक पचनी पाडतात किंवा लोक विसरून जातात, शॉर्ट टर्म मेमरी लोकांना जशी असते. आणि अजित पवार त्यांची तोडाफोडीची राजकारणाची जी स्किल आहे ते कसं वापरतात याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. आता त्यांच्या जोडीला केंद्राची सत्ता आहे, केंद्राच्या अनेक साधन सामुग्री त्यांच्या जोडीला आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, हे सर्व गोष्टी त्यांच्या आता सर्वात मोठी जमेची बाजू आहे ह्या जरी असल्या. पण याला लोक कसे रिॲक्ट होतात, कसे स्ट्रक्चर, तुम्हाला एक थोडं महत्वाचं उदाहरण मी सांगतो. काही दिवसापूर्वी गणेश साखर कारखान्याची निवडणूक झाली नगर जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे पाटील, जे महाराष्ट्राचे 3 नंबरचे खाते असणारे रेव्हेन्यू मिनिस्टर आहे, त्यांचा हा सामना होता. तर मला एक व्यक्ती तिथं सांगत होता, म्हणजे 19 पैकी 18 जागा थोरातांच्या कॅम्पने, ते कधी त्यांनी स्वप्नात सुद्धा बघितलं त्या जिंकल्या. आणि ते जेव्हा सभा घ्यायचे विखे पाटील, ते जवळजवळ 60-70 सभा घेतल्या असतील म्हणे त्या कारखान्याच्या इलेक्शनसाठी. आणि त्यांच्या रो मध्ये त्यांच्याबरोबर बसणारे जे लोक असायचे, कमीत कमी 50-100 रो, फक्त विखे सोडून कोणी त्यांच्या बाजूला नव्हते. सर्व लोक पोखरून टाकले होते बाळासाहेब थोरातांनी किंवा त्यांच्या जो पॅनल असेल त्या लोकांनी आतून पोखरून टाकला होता. म्हणजे अजित पवार बरोबर आता लोक आहेत, एकनाथ शिंदे बरोबर लोक आहेत, ते खरंच मनाने तिथे राहतील किंवा फक्त आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं आहे किंवा आपल्याला जसं आता ईडी सीबीआय वगैरे याच्यातून काही सुटका मिळवायची आहे किंवा काही नको पाहिजे, याच्यामुळे ते तिथे राहतात. आणि पुन्हा शरद पवारकडे ते जेव्हा मेन लढाईची वेळ येईल, शरद पवार वर्सेस अजित पवार किंवा नरेंद्र मोदी, त्यावेळेला ते लोक कुठे जातात ते खूप महत्वाचं असेल. आपण 2019 मध्ये हे बघितले, भारतीय जनता पार्टी बरोबर असणारे अनेक लोक त्या पिरियडमध्ये, जेव्हा शरद पवारवरती ईडी किंवा त्यांच्या सातत्याची सभा झाली, मॅक्झिमम लोक शिफ्ट त्या 2 दिवसामध्ये. आणि ज्या पडणाऱ्या जागा होत्या राष्ट्रवादीच्या किंवा काँग्रेसच्या, त्या जागा सुद्धा निवडून आल्या. जर असं झालं नाही किंवा काही हे अशा पद्धतीने झालं नाही, मग भारतीय जनता पार्टी अजित पवार यांच्या माध्यमातून, फडणवीस यांच्या माध्यमातून किंवा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून चांगल्यापैकी जागा आणू शकतात, जर हा हिस्ट्रिया तयार झाला नाही महाराष्ट्रामध्ये. शरद पवारांची जी जादू आहे, जी जर चालली नाही हिस्ट्रिया किंवा त्यांची जे मॅजिक आपण जी म्हणतो, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची, कसं असतं बऱ्याच वेळेला तुम्ही एक वातावरण तयार करतात, पण ते वातावरण तयार करण्यासाठी, पॉझिटिव्ह वातावरण तयार केल्यानंतर तुम्हाला एक नेटवर्क लागतं मतदान काढण्यासाठी, मतदार काढण्यासाठी. जोपर्यंत तो बूथवर तो मतदार येत नाही, तो म्हणतात ते वातावरण असेल ते कन्वर्ट होत नाही वोटिंगमध्ये. जर शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी किती वातावरण तयार केलं, पण खाली जर नेटवर्क त्यांचं
पोकळ असेल किंवा ते तयार झालं नसेल या येणाऱ्या काळामध्ये, तर मग त्यांचा लॉस आहे. कारण की ते नेटवर्क सध्याच्या घडीला या 3 मॅनेजरकडे आहेत. हे 3 मॅनेजर व्यवस्थित मायक्रो लेवलला मॅनेज करून वोट कसे काढायचे आणि कशा पद्धतीने लोक निवडून आणायचे हे ते करू शकतात. पण त्याच्या उलट सुद्धा अजून असं होऊ शकतं, जसं आपण कसबा पेठमध्ये बघितलं. म्हणजे भारतीय जनता पार्टीने असं कुठला रिसोर्सेस नसेल तो वापरला नसेल त्या इलेक्शन्समध्ये. डिस्पाइट दॅट, म्हणजे रवींद्र धंगेकर नावाचा व्यक्ती, काँग्रेसचा ते पण, मला आजच्या सर्वात महत्वाचं जे काँग्रेस येईल का जाईल, काँग्रेसवर शासनाच्या बऱ्याच गोष्टी होत्या. काँग्रेसचा व्यक्ती सर्व ऑड क्रॉस करून निवडून येतो. कारण की तिथे एक वातावरण तयार झालं, एक नॅरेटिव्ह सेट झालं होतं. त्याच्यामुळे तुम्ही कितीही साधन सामुग्री वापरली तर त्यावेळेला ते काम करत नाही. ही पण महत्वाची गोष्ट आहे. पण सर, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये एक मूलभूत फरक असा आहे की शिवसेना केडर बेस्ड आहे, शाखा संघटना विचारांवर चाललेली. याच्या उलट राष्ट्रवादी मात्र छोट्या छोट्या सरदारांची एकत्र आणलेली मूठ, की ज्या प्रत्येकाची स्वतःची एक 50,000 मतं आहेत असं आहे. जर का आज ते सरदार अजितदादांबरोबर गेलेले असतील, तर मग ही मतं शिफ्ट होणं टुवर्ड्स व्हॉट एव्हर अलायन्स दे मेक, हे शिवसेनेपेक्षा अजितदादांना जास्त सोपं नाहीये. 100%. म्हणून तो भारतीय जनता पार्टीचा आग्रह होता की अजित पवार यांना राष्ट्रवादीपासून तोडणं किंवा त्यांच्या फॅमिलीपासून तोडणं, आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपद सध्या तरी दिलेलं आहे. पुढे इलेक्ट होतं का हे बघण्याचं बघू आपण. त्याच्यामुळे त्यांचं कसं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस ही असं आपण म्हटलं सरदार, म्हणजे मी त्यांना झारच म्हणतो. जसं रशियामध्ये निकोलोस यांनी झार तयार केले होते, त्या झारांच्या मार्फत ते रशियामध्ये सत्ता उपभोगायचे किंवा सत्ताचे रन करायचे. तसे शरद पवारांनी घराणे निर्माण केले होते. म्हणजे आपले नवी मुंबईचं गणेश नाईक यांचं घराणं असेल, पद्मसिंह पाटलांचं घराणं असेल, किंवा अनेक घराणे त्यांनी ते निर्माण केले ते. आणि ते सुबे, जे शिवकालीन जे सुबे असायचे, त्या सुब्यांमार्फत ते राजकारण करायचे. म्हणजे आणि आपली पकड हे मजबूत ठेवायचे. आता ही ही झाली जमेची बाजू होती राष्ट्रवादीची. आणि ती जर हे सुबे किंवा हे झार जर पुन्हा अजित पवार, कारण की अजित पवार यांची मेंटॅलिटी हे झारच टाईप आहे, यांचं पण राजकारण झार टाईपचं राजकारण आहे. हे जर झार तिकडे अजित पवारकडे गेले, सर्वेची लॉबी, तर ती लॉबी गेल्यानंतर जसं पवार म्हणतात की कितीही लोक जाऊ द्या, पण जोपर्यंत इथला युवक सामान्य जनता जर माझ्या पाठीशी असेल तर मी बदल घडून आणू शकतो. पण ते करत असताना हे 100% सत्य आहे की प्रत्येक व्यक्तीची एक स्वतःची वोट बँक असते. म्हणजे काही जरी झालं तरी प्रत्येक व्यक्ती, कारण की त्यांनी एवढे वर्ष काम केलेलं असते, लोक जोडलेले असतात, ती वोट बँक ती शिफ्ट होऊ शकते. पण ती वोट बँक जेव्हा शिफ्ट होते, पण त्याच्या मग काउंटर जर दुसरा वेगळा फोर्स हा जर मोठ्या प्रमाणात असला, जर पवारांचा किंवा ठाकरेंचा, मग सर्व ऑड पाड करून ते वेगळ्या पद्धतीने निर्णय सुद्धा आपल्याला दिसू शकतात. भारतीय कसं असतं राजकारणामध्ये, नंबर म्हणजे मोदींच्या किंवा कोणाच्या रॅलीला जेवढे लोक आले तेवढे वोटिंग होतेच असं काही नसतं. अनेक लोक हे वेगळ्या पद्धतीने रॅलीजमध्ये, सभांमध्ये जातात. हौसे नवसे गवसे असे सर्व प्रकारचे लोक असतात राजकारणामध्ये किंवा सभांमध्ये. तो व्यक्ती आला म्हणजे आपल्याला वोट मिळेल असं काही निश्चित नसतं. आणि राजकारणाचं असं असतं, 2+2 म्हणजे 4 होतील असं काही नसतं. कधी ते 0 पण होऊ शकतात, कधी 6 पण होऊ शकतात राजकारणामध्ये. ते काही नाही. अरिथमॅटिक आणि केमिस्ट्री ही खूप महत्वाची. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग यादव आणि ममता आपलं मायावती यांची 2019 मध्ये लोकांना एक एक काय म्हणतात, एक अरिथमॅटिक स्ट्रॉंग दिसलं होतं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात. पण केमिस्ट्री नव्हती ग्राउंडवरती, कार्यकर्त्यांमध्ये केमिस्ट्री नव्हती, हेट होता किंवा ते जेलिंग झालं नाही. तर ती केमिस्ट्री नसल्यामुळे अरिथमॅटिक खूप स्ट्रॉंग होतं ऑन पेपर, ते सर्व फेल ठरलं. जरी अजित पवार, एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांची अरिथमॅटिक जरी स्ट्रॉंग असली आजच्या घडीला या सर्व नंबर्स गेम मध्ये, यांना जरी नंबर स्ट्रॉंग वाटत असला, पण ती केमिस्ट्रीमध्ये जर रूपांतर झालं नाही, आणि ती केमिस्ट्री ठाकरे आणि पवार जे मास लीडर यांची जर तयार झाली, तर त्याचा धोका त्यांना असू शकतो. आणि मला असं वाटतं की शरद पवार आणि ठाकरे यांना खूपच चांगलं माहिती आहे की हिस्ट्री आता कसं तयार करायचं, विक्टिम कार्ड कसं प्ले करायचं, किंवा कुठल्या वेळेला कुठली गुगली असेल काय असेल. जरी ते पराजय होत असले, पण त्याच्यातून उठून नवीन गोष्ट ते करण्यामध्ये मला वाटतं त्यांचे कम्युनिकेशन स्किल जे आहे ना दोघांचं, आणि टच लोकांशी, पब्लिक जो आपण म्हणतो कनेक्ट म्हणतो, जो मोदींचा आहे बऱ्याच ठिकाणी, तो कनेक्ट ह्या लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याच्यामध्ये कुठले इश्यू प्ले केले जातात की जसं रिजनलिझमचं असेल, प्रादेशिक अस्मिता असतील, किंवा इथले उद्योगधंदे जात आहेत ते असतील, बेरोजगारी असेल,
किंवा ह्या गोष्टी जर काउंटर करण्यामध्ये फेल ठरले तर वेगळं चित्र सुद्धा महाराष्ट्रात दिसू शकतं. तुम्ही जी बातमी दिलेली त्याच्यामध्ये असं लिहिलेलं की अजित पवार मुख्यमंत्री होणार. आज घडीला ही शक्यता अजून ओपन आहे का? अजित पवार मुख्यमंत्री इमिजिएट 2024च्या आधी होऊ शकतील? मग ती शक्यता अजून ओपन आहे, त्याच्यात क्लोज झाले नाही. एक पार्ट झालाय, दुसरा पार्ट होऊ पण शकतो. तुम्हाला एक महत्वाचं घटना मी सांगतो, जी मला एका भारतीय जनता पार्टीच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मी कन्फर्म केली होती. चेकमेट मध्ये सुद्धा ती मेन्शन, खूप महत्वाची घटना आहे. म्हणजे त्याच्यावर आजच्या घडीला आपल्याला रेफरन्स टू कॉन्टॅक्ट जसं असतो ना हिस्टोरिकल, तो लावता येईल. 2016ला नरेंद्र मोदींची खूप इच्छा होती, जेव्हा शिवसेना सामन्यातून खूप अटॅक करत होती मोदींवरती, भारतीय जनता पार्टीवरती, अमित शहावरती. त्यांना अफजल खान असेल, काय असेल, अनेक गोष्टी त्यांना म्हटल्या जात होता. तर त्यांचं असं म्हणणं की शरद पवार सारखा एक मुरब्बी राजकारणी किंवा एक अनुभवी नेत्याने आमच्या जवळ जर असलं, भारतीय जनता पार्टी एनडी मध्ये असलं, तर आम्हाला डिसिजन घेताना, पॉलिसी डिसिजन घेताना याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून नरेंद्र मोदी शरद पवार यांचे संबंध सर्वदूर सर्व आपल्याला माहिती आहेत. म्हणजे नरेंद्र मोदी बारामतीत येतात, शरद पवार राजकीय गुरु म्हणतात. ज्यावेळेला नरेंद्र मोदी अनटचेबल होते युपीएच्या 1 आणि युपीए 2 काळामध्ये, तेव्हा शरद पवारच असे एक व्यक्ती त्यांना एंटरटेन करायचे किंवा त्यांचे सर्व डिसिजन घेण्यामध्ये किंवा फंड अलोकेट करण्यामध्ये मदत करायचे. त्यांच्यामुळे त्यांचं अनेक वर्षापासूनचे संबंध हे होते. त्याच्यामुळे मोदींना नेहमी वाटायचं की हे हे व्यक्ती आपल्याकडे आली पाहिजे. मग त्यावेळेला अमित शहा आणि शरद पवार यांची बोलणी सुरू झाली. 2016ची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. तर अमित शहाने सांगितलं शरद पवार तुम्ही येऊन जा आमच्या पार्टीमध्ये आणि सरकार बनवून टाकू आपण. तर शरद पवार म्हटले ऑलरेडी तुमच्या बरोबर शिवसेना आहे, शिवसेना असल्यानं लोकांचं सरकार हे कसं बनू शकतं, तर मी येत नाही. तर अमित शहाने सांगितलं तुम्ही येऊन जा, तुम्ही एकदा एंट्री केल्यानंतर तुमच्या लोकांची मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना, उद्धव ठाकरेजी त्यावेळेला, ही ह्युमिलेट होऊन जाईल. आणि त्यांना ह्युमिलेट झाल्यानंतर ते आपोआप त्यांचे नॅचरली किंवा ऑटोमॅटिकली बाहेर निघून जातील, आपल्याला काही करण्याची गरज राहणार नाही. आणि आपण तशा पद्धतीने तिथे ऍडमिनिस्ट्रेशन चालू, तिथे कशी ह्युमिलेट होतील. तर शरद पवारने ते मान्य केलं नाही. त्यांनी सांगितलं त्यावेळेला, मी वाक्य सांगतो, त्यावेळेला शिवसेनेची आयडिओलॉजी हिंदुत्वाची आहे आणि आमची सेक्युलर आयडिओलॉजी, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर बसू शकत नाही सत्तेमध्ये. एक तर तुम्हाला त्यांना काढावं लागेल किंवा आम्हाला घ्यावं लागेल. ते डील फिसकटली. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याबरोबर जेव्हा अमित शहा यांची मिटिंग झाली, तो पण ब्यौरा एका मोठ्या नेत्याने मला सांगितलं, जो अमित शहा यांचा जवळचा आहे. मग मोदींनी विचारलं की काय झालं, का डील का फिसकटली किंवा अग्रीमेंट का झालं नाही. तर त्यांचं असं म्हणणं होतं अमित शहा यांचं की जर आपण शिवसेनेला बाजूला काढलं आणि शरद पवार एनसीपीला मध्ये घेतलं असतं, तर शरद पवार हे खूप चाणक्य आहेत किंवा ते कुठल्या घडीला काय निर्णय फिरतील याचा भरोसा नाहीये. त्यांनी शिवसेनेला बाहेर काढलं असतं आणि आपलं सरकार सुद्धा पाडून टाकलं असतं नंतर. तर आपलं सरकार आपण सुरुवातीलाच कशाला धोक्यामध्ये आणावं. राष्ट्रवादी नंतर बार्गेनिंग सुद्धा केली असते जास्त मंत्रिपदासाठी. त्याच्यामुळे त्यांनी तो धोका पत्करला नाही आणि त्यावेळेला ती डील 2016 मध्ये फिसकटली. असं ती घटना झाली. आज बघा तुम्ही, आज ती किती पार्टींचं सरकार झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये? 3 पार्टीचं. 2016चा फॉर्म्युला मला याच्यामध्ये दिसतोय अमित शहा यांचा. 3 लोक, म्हणजे जर अजित पवारांनी सांगितलं एकनाथ शिंदेच्या हाताखाली मी कसं काम करू, ते माझ्याकडे ज्युनियर होते, देवेंद्र फडणवीस त्यांनी मान्य केलं, ते मोठ्या मनाचे असतील किंवा ते बॉस म्हणू शकतायत किंवा ते एक वेगळ्या अपब्रिंगिंग किंवा केडर याच्यामधून पार्टीमधून आले असल्यामुळे ते मान्य करतील. पण अजित पवार एकनाथ शिंदेचे नेतृत्व मान्य करतील का, हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये जी ओपन एंडेड जो क्वेश्चन आहे की अजित पवार मुख्यमंत्री बनू शकतील का, तर ती शक्यता आपण रूल आउट करू शकत नाही. अजित पवार एकदा जर इन झाले तर ते काय होऊ शकतं याची परिणिती किंवा याची सुरुवात कालच्याच शपथविधीमध्ये होती. एकनाथ शिंदे लोकांमध्ये मिसळण्याऐवजी जे नेहमी पब्लिक मॅन म्हणतात किंवा लोकांचे व्यक्ती म्हणतात, ते काल मोबाईलमध्ये काय चालत मला माहिती नाही, एकदम गेम खेळत होते का काय, काय व्हिडिओ बघत होते माहित नाही. पण ते मॅक्झिमम वेळ हे त्यांच्या मोबाईलमध्ये वेगळं एंगेज असताना दिसले. ते लोकांबरोबर एंगेज नव्हते आणि खूप कमी वेळा थांबले आणि 2-4च मिनिस्टरला त्यांनी अभिनंदन केलं, फुलगुच्छ दिले आणि ते निघून गेले एकनाथ शिंदे. आणि जे लोक सांगत होते, भरत गोगाले तिथे होते, ते म्हणजे माझा पण शपथविधी इथं आहे. अनेक लोकांना बोलण्यास सुद्धा आलं होतं तुमचा शपथविधी होऊ शकतो. जे अनेक लोक मराठवाड्यातून असतील की गेले होते काल शपथविधीसाठी, आणि शपथविधी राष्ट्रवादीच्या 8 मंत्र्यांचा आणि अजित पवारचा झाला. तर याचा 2016ची जी ती प्लॅन पुन्हा रिपीट होतोय का याच्यामध्ये, हे बघणं खूप महत्वाचं असेल की या आता येणारं जे सरकार चालणारं सरकार असेल, याच्यामध्ये एकनाथ शिंदेला कसं ट्रीट केलं जातं की अजित पवार तिथं हवी होतात आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिथं शिंदेनी ज्या पद्धतीने त्यांना ह्युमिलेट केलं, जे सर्वेच्या माध्यमातून असेल,
तर तिथलं काटा काढला जातोय का, किंवा तिथं त्या गोष्टी स्कोअर सेटल केले जात आहेत का, हे सुद्धा बघणं खूप महत्वाचं असेल. याच्यात अजून एक गोष्ट खूप महत्वाची झाली की 8 मंत्रीपद आणि 9 लोकांनी शपथ घेतल्यामुळे जो मंत्रिपदाचा कोटा आहे, कॅबिनेट मंत्रिपद, तो संपला, ऑलमोस्ट संपला आता. त्याच्यामुळे शिंदे जे कॅम्प आहे किंवा शिंदेची शिवसेना जी आहे, त्यांच्या लोकांना तर स्थान मिळेल का याच्याबद्दल खूप छोटं नाही, एक मोठं क्वेश्चन मार्क निर्माण झालंय. आता ते कसं अकोमोडेट करून घेतात किंवा कसे राहतात, किंवा काही लोक पुन्हा गळती सुरू होते का, हा येणाऱ्या मला वाटतं महिन्या 2 महिन्याचा पिरियड आपल्याला सांगू शकतो. आणि याच्यात उपर अजून सांगतो की हा इनडायरेक्ट मेसेज एकनाथ खडसे यांना आहे का, की अजित पवार आमच्याकडे ऑलरेडी आलेले आहेत, तुम्ही, कसं असतं बऱ्याच वेळेला पाहुणेंना काही सांगा, बऱ्याच पाहुण्यांना काही सांगावं लागत नाही की मी, तुम्ही दुसरे पाहुणे आलेत, तुम्ही आता घरी जा, जागा कमी आमच्या मुंबईच्या 1 BHK 1 RK किंवा 2 BHK फ्लॅटमध्ये, तुम्ही जाण्यात यावं. आणि मुंबई एकनाथ शिंदे ठाण्याचे असल्यामुळे जागेचं महत्व त्यांना सुद्धा माहिती आहे की स्पेस किती इम्पॉर्टंट आहे. तर हा इनडायरेक्ट मेसेज आहे का एकनाथ शिंदेना, की स्पेस कमी आहे, आता ऑलरेडी 2 आमच्याकडे मातबर लोक आहेत, तुम्ही जाऊ शकतात, आम्हाला सरकार पडेल वगैरे आता काही जास्ती राहिली नाही, अजित पवार आणि देवेंद्र असतील किंवा ते आमचे लोक आहे, आम्ही मॅनेज करू शकतो. हा इनडायरेक्ट मेसेज आहे का एकनाथ शिंदेसाठी, हे सुद्धा महत्वाचं आहे. जर त्यांनी इनडायरेक्ट मेसेज रीड केला नसेल बिटवीन द लाईन याच्यामध्ये, मग त्यांना बाहेर काढण्यात येईल का, ते काढेपर्यंत ते वाट बघतायत का, हे पण याच्यामध्ये खूप महत्वाचं. त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप महत्वाचा आहे. हा प्रश्न ओपन एंडेडच आहे. अजून एक असा ओपन एंडेड प्रश्न आहे की काल इमिजिएट शरद पवारांनी न्यायालयीन लढाईबद्दल डिक्लेअर केलं नाही. कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे रात्री उशिरा माध्यमांशी बोलल्या. जे आमदार काल राजभवनात होते त्यातले काही जण म्हणतात आम्ही पवार साहेबांबरोबरच आहोत. तर या सगळ्या बंडाला पवार साहेबांची मुकसंमती आहे का, काय आहे नक्की? बघा, शरद पवार आणि अजित पवार म्हणजे ज्या वेळेला घटना घडल्या, त्या बातम्या आपण केल्या पहिल्यांदा ब्रेक केल्या वगैरे, तर अजित पवार यांचं म्हणणं होतं, शरद पवारांचं म्हणणं होतं, जर तुझ्यावर ईडीचा आरोप आहे किंवा तुला जेलमध्ये जाण्याची भीती वाटते किंवा तुम्ही लोकांना भीती वाटते, तर तुम्ही इंडिव्हिज्युअल जाऊ शकता, तुम्ही भारतीय जनता पार्टी इंडिव्हिज्युअल डिसिजन घेऊन जाऊ शकता. पण त्यावेळेला अजित पवार किंवा छगन भुजबळ असतील किंवा बाकीच्या लोकांचं असं म्हणणं होतं, आम्ही इंडिव्हिज्युअल जाण्याऐवजी पक्षाने जर निर्णय घेतला तर सर्व गोष्टी ह्या साध्य होतील, आपल्याला मंत्रिपद केंद्रामध्ये मिळतील, आपण पुन्हा सत्तेमध्ये येऊ शकतो, किंवा सर्वच लोकांना एक आलबेल अशा गोष्टी होतील. पण त्या वेळेला मला वाटतं शरद पवारांनी नकार दिला, कारण की त्यांच्या उत्तरार्धात त्यांना कुठल्याही प्रकारचा डायरेक्टली भारतीय जनता पार्टी बरोबर आता जायचं नाही, त्यांचं एक क्लिअर आहे, म्हणजे दॅट इज क्लिअर की ते भारतीय जनता पार्टी बरोबर जायचं नाही. तर त्याच्यामुळे ज्या पद्धतीने प्राईम मिनिस्टर नाव घेतलं, नाव न घेता सिंचन घोटाचा उल्लेख केला, तर त्याच्यामुळे मी जसं म्हटलं सुरुवातीला, अजितदादा नावाला दादा आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्या मनामध्ये खूप घबराट निर्माण झाली असेल आणि एक प्रेशर डेव्हलप झालं असेल त्यांच्या विथिन द या लोकांना. मला एक व्यक्तीने खूप महत्वाची गोष्ट सांगितली. पाटण्यामध्ये जेव्हा विरोधकांची सभा होती, आपलं काय मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये छगन भुजबळ यांना सुद्धा आग्रह होता की तुम्ही बिहारमध्ये काम केले, ओबीसीचे लीडर आहेत, तर तुम्ही सुद्धा यावं शरद पवारांबरोबर. तर छगन भुजबळ यांनी त्यावेळेला त्या व्यक्तीला सांगितलं, मी जर आलो पटण्यामध्ये तर मला दुसऱ्या दिवशी अटक होऊ शकते, त्याच्यामुळे मी तुमच्या बरोबर पटण्यामध्ये येत नाही. त्यांनी नकार दिला आणि कालच त्यांनी शपथविधी घेतली भुजबळांनी. तर त्याच्यामुळे कालचं जर आपण परवाचं वाक्य शरद पवारांचं खूप महत्वाचं वाक्य होतं, ते बऱ्याच लोकांना ते काय म्हणतात बाउन्स झालं किंवा ते गुगली वाटलं. काही लोकांना देवेंद्रवासी व्हायचंय आणि ते देवेंद्रवासी झाले. देवेंद्रवासी म्हणजे काय, देवेंद्रच्या गटाबरोबर सामील होऊन देवेंद्रच्या टीमचा मेंबर होणं. म्हणून परवाच त्यांनी ते सुतवात केलं होतं की अजित पवार किंवा बाकीचे लोक हे भारतीय जनता पार्टी बरोबर जाऊ शकतात. मला असं वाटतं की त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्यायच नाही आजच्या घडीला, शरद पवारांकडे किंवा अजित पवार जेलमध्ये जाण्या, जर जायचं नसेल तर भारतीय जनता पार्टी बरोबर जाणं. आणि जे लोक प्रॉमिनंट, ज्यांच्यावरती ईडी सीबीआयच्या मनी लॉन्ड्रिंगच्या केसेस, ते प्रॉमिनंट लीडर याच्यामध्ये डील करत होते, ते लोक आणि त्यांचं धनंजय मुंडे असतील किंवा बाकीचे जे काही खास लोक जे हरियाणामध्ये त्यांच्याबरोबर पडाले होते 2019 मध्ये, अनिल पाटील असतील, बनसोडे असतील, जे लोक गेले होते बिचारे, झिरवड असतील, इथं गेले होते गुरगावला, त्या हॉटेलमध्ये थांबले 2019ला, त्या लोकांना जे लॉयल त्या पिरियडचे, त्या लोकांनाच मंत्रीपद देण्यात आली. तर याच्यामध्ये काय झालं की गॉडफादर मध्ये खूप फेमस डायलॉग आहे की मी तुम्हाला अशी ऑफर देणार की तुम्ही ते नाकारू शकणार नाही. तशी ऑफर मला असं वाटतं की राष्ट्रवादीच्या जे लोक घाबरत होते, म्हणजे पहिली गोष्ट जेलमध्ये जावं लागणार नाही,
दुसरी गोष्ट, त्यांना कुठल्याही प्रकारचं आता टेन्शन नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, मंत्रीपद मिळतात. म्हणजे जे लोक जेलमध्ये जाण्याची भीती वाटत होती, ते लोक आता मंत्रालयाच्या कुठल्या मजल्यावर बसतील मला माहिती नाही एक्झॅक्टली ते सर्वे. ते आता त्या मंत्रालयाच्या एक राजेशाही थाटामध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर राहतील आणि त्यांना एक वेगळं प्रकारची त्यांनी वागणूक मिळू शकते. आणि 2024च्या इलेक्शनच्या अगोदर परत सुद्धा येऊ शकतात, किंवा 2000 केंद्रामध्ये सत्ता बदलली तेव्हा सुद्धा काही परत येऊ शकतात. त्याच्यामुळेच मला असं वाटतं, जसं आपण 2019 मध्ये बघितलंय, 2019 मध्ये सकाळचा शपथविधी जेव्हा झाला, त्यावेळेला अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, जे पी नड्डा, सर्व केंद्रीय मंत्र्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला होता सकाळी सकाळी. आज जवळजवळ मला असं वाटतं 15-20 तास उलटून गेले शपथविधीला अजित पवारांच्या आणि त्यांच्या मंत्र्यांच्या. पण अजून सुद्धा प्राईम मिनिस्टर यांनी त्यांना अभिनंदनचं सोशल मीडियावर तरी, अमित शहा असतील, जे पी नड्डा असतील, यांनी कुठल्याही प्रकारचं ट्विट अजून केलं नाहीये. म्हणून मला असं वाटतं की वन्स बिटन ट्वाईस शाय, जसं इंग्रजीमध्ये म्हणतो, तसं भारतीय जनता पार्टी अजून वाट बघते का हे अजून. जरी शपथविधी झाला, जरी अन्न शिजलेलं असतं, मध्ये कुठं कच्चं आहे का, हे अजून त्यांना शाश्वती नाही. शरद पवार दुसरा कुठला गेम, कारण की शरद पवार कोणी काही सांगू शकत नाही काय गेम करतील ते. त्याच्यामुळे ते पुन्हा काय कुठले गुगली टाकतील किंवा दुसरा टाकतील किंवा काय कुठले फासे टाकतील. त्याच्यामुळे ते सुद्धा अजून खूप खूप सावध भूमिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आहे. अजित पवार आले, पण अजून त्याच्यामध्ये त्यांना तो कॉन्फिडन्स किंवा विश्वास अजून त्याच्यामध्ये त्यांना तो जाणवत नाही. पण मला वाटतं आज उद्याची आणि परवाची जेव्हा मिटिंग होतील शरद पवारांच्या, त्याच्यामध्ये किती आमदार येतात याच्यावरनं बऱ्यापैकी पिक्चर हे क्लिअर होऊ शकतं की किती यांच्याकडे आहेत आणि किती अजित पवार यांच्याबरोबर जातील किंवा जाण्याची शक्यता आहे. तो जर नंबर वाढला अजित पवार जाण्याचा, जर जो मागचा सेकंड लास्ट क्वेश्चन तुम्ही विचारला होता सीएम पदाचा, तो ओपन एंडेड क्वेश्चन पुन्हा कंटिन्यू होऊ शकतो. अजितदादांनी नंबर सांगितला नाही, पण तुमचे सोर्सेस आहेत. तुम्हाला काय वाटतं, किती आमदार आता पक्के अजितदादांबरोबर आहेत, किती काठावर आहेत आणि किती शरद पवारांबरोबर? बघा, त्यावेळेला आपण जेव्हा बातम्या केल्या तेव्हा 35 ते 38 लोकांची सह्या त्यांनी घेतल्या होत्या आणि ते कॉन्फिडन्स होते त्या पिरियडमध्ये. नंतर काय होतं, जसं शरद पवार बोलतात, कालची त्यांची 1 तासाची प्रेस कॉन्फरन्स, जयंत पाटलाची पुन्हा 1 तासाची प्रेस कॉन्फरन्स, लोकल आमदारांनी निवडले जे लोकांचं ओढा कुठे आहे किंवा त्यांची फॅमिली काय म्हणतात, या गोष्टीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. इमिजिएट मला असं वाटतं, जर इमिजिएट जे लोक जर चालले गेले असते अजित पवारांबरोबर, की ते त्यांच्या बरोबरच राहिले असते, तर तो नंबर वाढतो किंवा तो इंटॅक्ट राहण्याचं मला वाटतं पॉसिबिलिटी जास्ती असते. पण जसा जसा पिरियड जातो आणि त्या पिरियड गेल्यानंतर त्या पिरियडमध्ये शरद पवार कसे ऍक्टिव्ह होतात किंवा कसे ते फिरतात किंवा काय करतात, याच्यावरती तो नंबर इरोड होऊ शकतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर त्यांना कॉन्फिडन्स आला नाही, आता 9 लोकांना मंत्रिपद देण्यात आलं, हे फिक्स झाले, बाकीच्यांना मिळालं नाही, आम्हाला मिळेल का याची त्यांना शाश्वती नाहीये. आणि सर्वच लोक काही ईडी सीबीआय याच्यामध्ये नसतात, तर आपण कशासाठी आपलं पॉलिटिकल सुसाईड करावं, असं सुद्धा काही लोकांमध्ये ओहरा असेल किंवा मतप्रवाह असेल, की वातावरण ऑलरेडी खराब आहे, आपण कशाला या प्रकारची पॉलिटिकल रिस्क घ्यावी आपल्या करिअरची. ज्यांना मंत्री पद मिळालं ठीक आहे, त्यांनी ते त्यांचं करिअर थोडं ज्या काही कमवायचं असेल किंवा काही करायचं कामं करायची असेल ते करून घेतील. पण ज्यांना नाही मिळालं ते विचार करतील की आपण खरंच गेलं पाहिजे का. आणि हा कालावधीमध्ये आज आपल्याला आठवत असेल, शरद पवार जेव्हा जेव्हा खूप ट्रबल असतं किंवा काहीतरी घडतं, त्यावेळेला ते नेहमी साताऱ्याला जातात आणि यशवंतराव चव्हाणांच्या समाधीजवळ जातात, जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि त्यांचे गुरु आणि ते शरद पवार शिष्य यांची लेगसी ते चालवतात. आज सुद्धा ते साताऱ्यामध्ये गेलेत आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी त्यांचे दर्शन घेण्यासाठी गेले. त्या दर्शन घेतल्यानंतर साताऱ्याची सभा झाली, त्याच्या उदयनराजे त्यांनी पराभव करून दाखवला होता. महाराष्ट्रात पावसाच्या सभेने एक वातावरण तयार करून दाखवलं होतं. तर आजच्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीकडे जाऊन दर्शन घेऊन ते कुठलं काय करतात हे बघणं खूप महत्वाचं ठरेल. त्याच्यामुळे नंबर अजित पवार जर कॉन्फिडंट नाहीये आणि शरद पवार सुद्धा कॉन्फिडंट नाहीये, त्याच्यामुळे मला सुद्धा तो नंबर देणं आजच्या घडीला संयुक्त ठरणार नाही. शेवटचा प्रश्न, आपण राष्ट्रवादीबद्दल खूप बोललो, त्याचा एकनाथ शिंदेच्या परिणामाविषयी बोललो. महाराष्ट्र भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती या सगळ्या ऑपरेशन लोटस 2.0 चा काय परिणाम होतो? बघा, 2019 मध्ये जेव्हा अजित पवारचा सकाळचा शपथविधी झाला, देवेंद्र फडणवीस यांनी आता जो उल्लेख केला होता की शरद पवार यांना फसवलं, 4 दिवसा अगोदर त्यांनी विड्रॉ केलं आणि अजित पवारची नामुष्की झाली, अजित पवार ह्युमिलेट झाले वगैरे.
मला तसं वाटत नाही. उलट पहिल्याच दिवशी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस ज्यांनी जे चेक किपिंग म्हणून म्हटलं होतं किंवा सिंचन घोटाळे गाडं बैल म्हणून भरून कागदपत्र घेऊन जाणार होते वगैरे, त्या सर्व गोष्टी करत असताना पहिल्याच दिवशी त्यांनी परमवीर सिंग, तेव्हा अँटी करप्शन ब्युरोचे हेड होते, त्यांनी क्लीन चिट दिली. इरिगेशन जो सर्वात मोठा स्कॅम त्यांच्यावर डाग लागला होता त्या पिरियडमध्ये, क्लीन चिट दिली. त्याच्यानंतर ते जग इमेजिएट 2-4 दिवसांनी माघारी आले. त्यांच्या काकांकडे त्यांना डेप्टी सीएम मिळालं, फायनान्स जे नंबर 2चं पोर्टफोलिओ आहे ते पद मिळालं. त्याच्यामुळे अजित पवारांना नुकसान अजिबात झालं नाही. त्यांच्या काकांनी त्यांना बरोबर अकोमोडेट करून घेतलं, रिहॅबिलेट करून घेतलं. त्याच्या उलट नुकसान जास्त मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्या इमेजवरती होते, की ते कधी खूप प्रॉमिसिंग लीडर, क्लीन इमेज किंवा असे एक वेगळे धारणेची लीडर म्हणून त्यांची इमर्ज होती ती महाराष्ट्रामध्ये. आणि त्या लोकांना त्यांनी आरोप केले, तेच लोक त्यांनी बरोबर ठेवल्यामुळे एक वर्ग जो होता स्वच्छ प्रति, म्हणजे पार्टी विथ डिफरन्स किंवा वेगळं राजकारण त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा होती, तो वर्ग डिस्टर्ब झाला, तो वर्ग मला वाटतं हर्ट झाला. त्याच्यामुळे आज आज सुद्धा बघा, अजित पवार यांचे डेप्टी सीएम शपथ घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा वर्ग जो कोर आहे, कोर जो आयडियोलॉजी किंवा ज्याला तत्वबित्व आहेत त्या वर्ग, तो डिस्टर्ब झालेला आहे. त्याला हे पटत नाही. पण हे राजकारणामध्ये ह्या गोष्टी कराव्या लागतात. तत्व वेगळे असतात, राजकारण वेगळे असतं, असं देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इमेज तर 100% देवेंद्र फडणवीस यांची हर्ट झाली आहे थोड्या मोठ्या प्रमाणात. आणि त्याचाच आणि दुसरं महत्वाची गोष्ट, त्यांना जे केंद्रीय लिडरशिप त्यांना एक प्रमोट करण्याऐवजी किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीने हे करण्याऐवजी ते डिमोट करून किंवा त्यांच्यावरती प्रेशराईज करून ते थोडं अजून ते खुजं नेतृत्व होतंय का. पण देवेंद्र फडणवीस सर्वात मोठा प्लस पॉईंट त्यांच्याकडे एज आहे. त्यांचं वय हा सर्वात मोठा त्यांचा प्लस पॉईंट आहे आणि त्यांच्याकडे ती क्षमता पण आहे ते बाउन्स बॅक होण्याची. देवेंद्र फडणवीस यांचे जे स्किल आपण 2014-19च्या काळामध्ये ऍज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून बघितलं होतं, ते बाउन्स बॅक होऊ शकतील. त्यांनी त्यांच्याकडे वय हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. जर अजित पवार यांच्या माध्यमातून आणि एकनाथ शिंदे राहिले नाही राहिले यांच्या माध्यमातून जर 2014-19ची मॅजिक जर रिपीट केली, तर देवेंद्र फडणवीस अनेक पुन्हा पुढच्या काळामध्ये नवीन ते इलेव्हेशन्स मध्ये जाऊ शकतात. पण ती मॅजिक जर झाली नाही किंवा तो नंबर जर आला नाही, तर पुन्हा मला असं वाटतं की त्यांच्या करिअरवरती अजून एक मला हॉल्ट मिळेल. पण ह्या गोष्टी कसं असतं, जर त्याच्या गोष्टी आहेत आणि केंद्रीय नेतृत्व कोण आहे याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी ह्या अवलंबून असतात. केंद्रीय नेतृत्व त्यांच्या फेवरला होतं म्हणून 2014 मध्ये वरती नरेंद्र, खाली देवेंद्र या घटना घडल्या. नेतृत्व खूप आणि त्याचा सपोर्ट हा खूप क्रुशियल असतो. जर तुम्हाला गॉडफादर खूप स्ट्रॉंग असेल, जर सपोर्ट नसेल तुम्हाला इन्स्टिट्यूशनचा किंवा त्यांच्या याचं, तर मग काय कशी पत्रकारिता चालते आज आपण बघतोच आहे, किंवा काय होऊ शकतो या गोष्टी पण आपण बघतोय. शेवटचा प्रश्न. या क्षणी जे काही इक्वेशन्स तयार झालेत त्यानुसार आज निवडणुका झाल्या किंवा उद्या निवडणुका झाल्या तर लोकसभेला आणि विधानसभेला काय होईल असं तुम्हाला वाटतं? बघा, जरी यांच्याकडे आता मी जसं म्हटलं की नंबर जरी आहे, ते पूर्णपणे नॅरेटिव्ह व सेट करण्यावर असतं. मला सांगावं असं वाटेल की काही दिवसामध्ये एकनाथ शिंदेने बऱ्यापैकी ग्राउंड रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचं ते सरकार तुमच्या दारी वगैरे अशा स्कीम किंवा महिलांसाठी वगैरे, तो एकनाथ शिंदेची जी डागालेली जे खोके किंवा गद्दार ही इमेज मला असं वाटतं की हळूहळू मागे पडत चालली होती. बॅक सीटला त्या त्या बिरुदावल्या किंवा त्या गोष्टी मागे चालल्या होत्या आणि शिंदे कसे लोकांमध्ये जात आहेत किंवा अशी एक नॅरेटिव्ह डेव्हलप व्हायला सुरुवात झाली होती 15 एक दिवसापूर्वी. आणि त्याच्यातच पुन्हा अजित पवार यांचा जो मोठा काय म्हणतात भूकंप, राजकीय भूकंप केला. आणि पुन्हा त्या इमेज लोकांच्या जे त्यांच्या स्मृतीच्या मागच्या बाजूला गेल्या होत्या, त्या पुन्हा बाहेर यायला त्याची सुरुवात होऊ शकते. म्हणजे जसं मीम्स काल फिरतायत, म्हणजे ज्या सासूसाठी घर सोडलं ती सासू दुसऱ्या घरात पण येऊन ठेपली, असे शिंदे संदर्भातल्या. त्याच्यामुळे ती मेमरी पुन्हा रिवाइंड व्हायला लोकांची सुरुवात होऊन गेली मला असं वाटतं. आणि ती चुकीची गोष्ट आहे भारतीय जनता पार्टीसाठी, की ज्या बॅड मेमरीज आहेत त्यांच्याबद्दलच्या, जर कारण की लोकांना शॉर्ट मेमरीज असतात, पण बॅड मेमरीज ज्या पुन्हा पुन्हा जर लोकांच्या डोळ्यासमोर येत असतील, तर ते कुठेतरी मला असं वाटतं नॅरेटिव्ह किंवा पर्स्पेक्टिव्हच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप चांगल्या गोष्टी नाही आहेत. पण तरी सुद्धा त्यांच्याकडे आता वर्षभराचा कालावधी आहे. त्या कालावधीमध्ये हे 3 मॅनेजर कसे काम करतात याच्यावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, की पूर्णपणे म्हणजे जसं 3 सरदार आहेत, तिघी दिशांना तिघी जर गेले, चला आपल्याला पूर्ण महाराष्ट्र जिंकायचं आहे, पब्लिक मध्ये राहायचंय, कामं करायचे, तर त्याचा सुद्धा फायदा त्यांना होऊ शकतो लोकसभेच्या याच्यामध्ये.
त्याच्यामुळे मी जसं मध्यंतरी म्हटलं, मॅनेजर वर्सेस मास लीडर इलेक्शन. सुधीर सर, तुमचे खूप खूप आभार. ज्याप्रमाणे तुम्ही या बातम्या ब्रेक करत आलात त्या पद्धतीनं एक वेगळं अनालिसिस आणि पर्स्पेक्टिव्ह आम्हाला कळालं. परत परत भेटत राहू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.